हाय मुलांनो, आज आपण सेकंड युनिटमधील थर्ड सॉन्ग बघणार आहोत. कलर्स. कलर्स म्हणजे काय? तुमचे क्रेयॉन्स असतात की नाही, ते कलर्स आहेत. कलर्स म्हणजे काय? तर वेगवेगळे रंग. लिसन, रिपीट अँड सिंग. ऐका, मागे म्हणा आणि गाणे गा. ग्रीन पॅरेट, ग्रीन पीज, ग्रीन ग्रास, ग्रीन ट्रीज. आता ग्रीन हा कलर कसा असतो? हा हिरवा कलर. तर ग्रीन कलर कशाचा असतो? पॅरेट म्हणजे पोपटाचा असतो. हिरवा पोपट आहे. हिरवेगार काय आहेत? पीज आहेत. पीज म्हणजे वाटाणे. त्यानंतर ग्रीन ग्रास आहे, गवताचा कलर सुद्धा हिरवा आहे. आणि ग्रीन ट्रीज आहेत. आणि झाडांचा कलर सुद्धा कसा आहे? झाडांचा रंग कसा आहे? ग्रीन म्हणजेच हिरवा आहे. रेड ॲपल, रेड टोमॅटोज, रेड चिली, रेड रोज. आता रेड कलर, लाल रंग. लाल रंग कशा कशाचा आहे? तर रेड ॲपल आहे. ॲपल म्हणजे सफरचंद लाल कलरचा आहे. रेड टोमॅटोज आहेत. त्यानंतर रेड चिली, लाल मिरची आणि रेड रोज, लाल कलरचं गुलाबाचं फूल. यांचा कलर कसा आहे? तर रेड म्हणजेच लाल आहे. आता नेक्स्ट कलर कोणता आहे? व्हाईट स्नो, व्हाईट मिल्क, व्हाईट कॉटन, व्हाईट सिल्क. आता हा व्हाईट म्हणजे पांढरा कलर कशाचा आहे? स्नो म्हणजे बर्फाचा कलर पांढरा आहे. त्यानंतर मिल्क म्हणजे दुधाचा कलर सुद्धा पांढरा आहे. व्हाईट कॉटन कापसाचा कलर पांढरा आहे. आणि व्हाईट सिल्क, सिल्क म्हणजे रेशीम, तर रेशीमचा सुद्धा कलर कसा आहे? व्हाईट म्हणजेच पांढरा आहे. तर नेक्स्ट आहे ब्ल्यू आईज, ब्ल्यू बेरी पाय, ब्ल्यू सी, ब्ल्यू स्काय. तर आता ब्ल्यू आईज आहेत. डोळ्यांचा रंग कसा आहे? ब्ल्यू आहे. ब्ल्यू बेरी पाय, ब्ल्यूबेरी माहित आहे का? एक फळ आहे, तर त्याचा कलर कसा असतो? ब्ल्यू असतो. त्यानंतर ब्ल्यू सी, तुम्ही समुद्राचा कलर बघितला का? तर तो कसा असतो? ब्ल्यू असतो, निळा असतो. आणि ब्ल्यू स्काय, आभाळाचा रंग सुद्धा कसा असतो? तर ब्ल्यू म्हणजे निळाच असतो. येलो लेमन्स, येलो फ्लॉवर्स, येलो बनानाज, येलो स्टार्स. आता नेक्स्ट कलर आहे येलो. येलो म्हणजे पिवळा, तर येलो लेमन्स आहेत. लिंबूचा कलर येलो आहे. त्यानंतर येलो फ्लॉवर्स, फुलांचा कलर सुद्धा, फुले आहेत पिवळ्या कलरची. त्याच्यानंतर बनाना म्हणजे केळं सुद्धा येलो आहे. आणि स्टार्स जे आहेत तर ते सुद्धा, स्टार्स म्हणजे चांदण्या, तर ते सुद्धा, किंवा तारे, तर ते सुद्धा येलो कलरचे म्हणजे पिवळ्या कलरचे आहेत. लुक, लिसन अँड रिपीट. बघा, ऐका आणि परत म्हणा. आता हे कलर आपल्याला ओळखायचे आहेत. हा कलर कोणता आहे? BLUE ब्ल्यू, ब्ल्यू म्हणजे निळा. GREEN ग्रीन, ग्रीन म्हणजे हिरवा. YELLOW येल्लो, येल्लो म्हणजे पिवळा. RED रेड, रेड म्हणजे लाल. VIOLET व्हायलेट, व्हायलेट म्हणजे जांभळा. त्यानंतर ORANGE ऑरेंज, ऑरेंज म्हणजे नारंगी किंवा केशरी. WHITE व्हाईट, व्हाईट म्हणजे पांढरा. INDIGO इंडिगो, इंडिगो म्हणजे त्याला पारवा कलर असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे सगळे कलर्स आहेत. या कलर्सचे स्पेलिंग्स लर्न करायचे. आता आपण पाहूयात. तर नेक्स्ट आहे फिल द लेटर शेप्स इन द गिवन कलर. आता इथं लेटरचे शेप्स दिलेत, काही लेटर दिलेले आहेत, तर ते आपल्याला कलर करायचे आहे. आता V फॉर व्हायलेट, इथे व्हायलेट कलर, हा कलर इथे चुकलेला आहे. व्हायलेट म्हणजे आपल्याला द्यायचा आहे इथे जांभळा. I फॉर इंडिगो कलर, B फॉर ब्ल्यू कलर, G फॉर ग्रीन कलर, Y फॉर येल्लो कलर, O फॉर ऑरेंज कलर आणि R फॉर रेड कलर. तर हे कलर तुम्हाला द्यायचे आहेत. लुक ॲट द पिक्चर अँड स्पीक अबाउट इट. मेक फ्रेजेस ऑफ कलर्स. आता इथे खाली चित्र बघायचं आहे आणि त्याचे तुम्हाला काय करायचे आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगायची आणि फ्रेजेस बनवायचे, जसं ग्रीन ग्रास त्याप्रमाणे. आता बघा, हे काय? व्हाईट डक, ब्राऊन हिल्स म्हणू शकता तुम्ही, येल्लो सन. ओके, आता जसं ग्रीन ग्रास आहे त्याचप्रमाणे ग्रीन ट्रीज म्हणू शकता, पिंक हाऊस म्हणू शकता, ब्राऊन ग्राउंड असं तुम्ही म्हणू शकता. तर हे तुम्हाला इथे लिहायचे आहेत. समजलं? आता किंवा रेड फ्लॉवर्स असंही म्हणू शकता, ब्ल्यू वॉटर, हे तुम्ही तिथे लिहू शकता.
चालेल. आता नेक्स्ट, आयडेंटिफाय द कलर्स अँड इट्स ऑब्जेक्ट्स. आता तुम्हाला कलर्स जसं आत्ता मी सांगितलं, जसं बघा हा आहे व्हायलेट बलून, व्हाईट डक. आत्ता जे आपण फ्रेजेस केल्या तर तेच ऑब्जेक्ट आणि त्याचे कलर्स आहेत. कलर्स अँड वर्ड्स इथे लिहायचं आहे ते, बरं का. आता इथे आर फॉर रेड फ्लॉवर्स, RED रेड फ्लॉवर्स. इथे हे स्पेलिंग लिहिलं नाही आहे, आपण हे लिहूयात. हां, इथे तुम्ही असं लिहू शकता, रेड फ्लॉवर्स. त्याच्यानंतर व्हाईट डक्स. त्याच्यानंतर व्हायलेट बलून्स. त्याच्यानंतर P फॉर पिंक हाऊस आणि Y फॉर येल्लो सन. ठीक आहे, समजलं. तर याप्रमाणे हे कलर्स आपल्याला त्याचे स्पेलिंग्स लर्न करायचे आहेत, ते तुम्ही लर्न करा. बाय बाय.